रामकृष्ण हरी मंडळी, मी ज्योतिष विशारद महेश जोशी. आपण यूट्यूबच्या माध्यमामधून 1 ते 9 या मुलांकाबद्दल चर्चा करत आहोत. तर आज आपण 7 मुलांक पाहूया. तर 7 मुलांक कसा तयार होतो? कोणत्याही महिन्यामधील आपली जन्मतारीख 7 तारीख असेल, 16 तारीख असेल किंवा 25 तारीख असेल, तर या तारखेला आपला जन्म असेल तर आपला 7 मुलांक येतो. तर 7 मुलांकाचा जो प्लॅनेट ग्रह आहे तो आहे केतू. आता प्रथमतः आपण यांचे बलस्थानं पाहूया. यांचे बलस्थानं काय असतील तर गूढविद्या, अंतर्ज्ञान किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल सखोल विश्लेषण करणं, म्हणजे हा केतू मुलांकाचा विशेषता आहे. आता या व्यक्तींचा स्वभाव कसा असेल तर प्रथमतः आपण केतू ग्रह हा कसा तयार झाला हे पाहू. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं तर त्यावेळेस अमृत वाटप करत असताना, तर ती गोष्ट आपल्याला सर्व माहीत आहे की अमृत वाटप करत असताना तर दैत्याचा राजा स्वरभानू, तर त्यावेळेस भगवंत विष्णूनं मोहिनी रूपामध्ये त्याचा शिरच्छेद केला. तर त्याचा जो वरचा भाग आहे म्हणजे जो डोका आहे तो राहू आहे आणि जो खालचा भाग आहे तो आहे केतू. म्हणजे केतू प्लॅनेटला धड आहे पण शिर नाही. त्यामुळे ह्यांचं काही ना काहीतरी जीवनामध्ये एक अवयव कट झालेला आहे. त्यामुळं अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर असे व्यक्ती पटकन दुसऱ्यावरती विश्वास ठेवणारे असतात किंवा अशा लोकांच्या बाबतीमध्ये फसवणूक व्हायची शक्यता जास्त प्रमाणामध्ये असते. काय फसवणूक होऊ शकते तर बघा, डोळे नाहीत, कान नाहीत आणि मग जे शक्ती आहे ते फक्त धडामध्ये शक्ती आहे. त्यामुळे पटकन एखाद्या माणसानं काही गोष्ट सांगितली की लगेच त्या गोष्टीवरती विश्वास ठेवणे किंवा एखाद्या माणसाच्या बाबतीमध्ये खूप विश्वास ठेवणे किंवा एखाद्या माणसाला जर तोडलं तर त्यांच्याशी अजिबात न बोलणे. म्हणजे तो प्लॅनेट केतू हा आपल्याला डिटेच करणारा ग्रह आहे. तर मग तो काय करतो आपल्याला की एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये तर फसवणूक व्हायची शक्यता कुठं असते लक्षात घ्या. प्रथमतः जर समजा प्रेम प्रणयामध्ये फसवणूक होऊ शकते. दुसरी गोष्ट, आरोग्याच्या बाबतीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काही ना काही ते थोडेफार कुरकुरसारखे राहू शकते, काही ते आरोग्य संदर्भामध्ये बिघाड होऊ शकतो. तिसरी गोष्ट, आपल्या प्रपंच जीवनामध्ये आपल्या जोडीदाराच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी कमी जास्ती राहू शकतं. आणि चौथीची गोष्ट आहे तर कधी ना कधी आयुष्यामध्ये आपली आर्थिक फसवणूक व्हायची शक्यता जास्त प्रमाणामध्ये असते. एखाद्याला आपण पैसे दिले, ते पैसे वापसच आले नाही किंवा दिलेले पैसे घेत असताना बऱ्याचशा प्रमाणामध्ये खूप संघर्ष करावा लागतो. असे 4 माध्यमातून आपली फसवणूक होऊ शकते की एखाद्या माध्यमातून फसवणूक व्हायची शक्यता जास्त दाट प्रमाणामध्ये असते. आणि स्वभावाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर एकदम चटकन पुढल्या माणसावरती विश्वास ठेवला, भावनिकतेच्या नात्यामध्ये फसवणूक व्हायची शक्यता जास्त प्रमाणामध्ये राहू शकते. तर मग अशा व्यक्तींना जर समजा काही सर्व्हिस व्यवसाय काही करायचा असेल तर आपण काय करू शकतो तर ज्या ठिकाणी सखोल विश्लेषण करायची गोष्ट येते, जे एखादा टीव्हीचा बातमीदार आहे, बातमी देताना सखोल विश्लेषण करून तुम्हाला बातमी देणार आहे किंवा गूढशास्त्र, आध्यात्मिक शास्त्र, ध्यानधारणा, ज्योतिष विषय या विषयावरती केतुग्रहाचा अमर जास्त प्रमाणामध्ये राहतो. किंवा हा प्लॅनेट मोक्षदायी आहे, म्हणजे मोक्ष देणारा आहे. मोक्ष देणारा म्हणजे काय मोक्ष देऊ शकतो की समजा एखाद्या व्यक्तीचं आपण कर्ज घेतलेलं आहे, तर ते कर्ज आपण जर वेळेमध्ये त्याला वापस दिलं तर आपण काय झालं, त्या कर्जापासून मुक्ती मिळालेली आहे. तसं कुठल्याही क्षेत्रामध्ये ते मुक्ती देणारा ग्रह आहे, म्हणजे आपल्याला मोक्षदायी ग्रह म्हणतो केतूला. म्हणजे आपल्या मृत्यूनंतरच मोक्ष प्राप्त होतो असं नाही, तर जीवनामध्ये आपण ज्या गोष्टी करतो तर त्या गोष्टीपासून आपल्याला संतुष्टता प्राप्त होणे किंवा त्यापासून आपल्याला मुक्तता प्राप्त होणे. मग अशा प्रकारामध्ये आपल्याला मुक्तिदायक असा हा प्लॅनेट केतू आहे. तर या केतूच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर हा केतू जो ग्रह आहे, हा केतू ग्रह आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये एकांत देतो, ध्यान धारणा, आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी उत्तमरित्या आपली प्रगती करू शकतो. तर ज्यांचा मुलांक 7 येतो तर अशा लोकांनी कुठल्या देवतेची उपासना केली पाहिजे तर गणेश भगवानांची उपासना करायला
आपल्याला उपयुक्त राहील. कारण आपण गणेश भगवानचं जसं पाहिलं तर त्यांचं पण जो शिर आहे आपण ते हत्तीचं आहे, त्यांना सोंड आहे. मग गणेश उपासना केली तर आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला ते जास्त शुभ फलदायी राहील. मग आपण मराठीमधलं गणपती स्तोत्र वाचू शकतो, संकष्टी चतुर्थीचा उपवास करू शकतो. एखादं रत्न वापरायचं असेल तर कुठलं रत्न वापरावं, तर लसण्या नावाचा एक स्टोन आहे केतुग्रहाचा. तर तो लसण्याच्या पाकळीसारखा किंवा मांजराच्या डोळ्यासारखा असतो पहा. तो लसण्या नावाचा रत्न आपण चांदीत किंवा सोन्यामध्ये बसून उजव्या हाताच्या करंगळीमध्ये वापरू शकतो. जर आपला मुलांक 7 असेल आणि त्या संदर्भात आपल्याला काय सखोल विश्लेषण पाहिजे असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करू शकता. आपण मुलांक 7बद्दल उत्तमरित्या आपल्याला माहिती द्यायचा मी नक्की प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.